नासिक जिले के निफाड तालुका के विंचूर विठलवाड़ी से माना चिकाठी की श्री क्षेत्र मंठी यात्रा शुरू हो गई। ये पैदल तीर्थ यात्रा हर साल होली से गुड़ी पाड़वा तक चलती है। पिछले 20 साल की परंपरा को निभाते हुए बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने चैतन्य कानिफनाथ मंदिर से श्री क्षेत्र मंठी की ओर प्रस्थान किया। नासिक जिले के विंचूर विठलवाड़ी स्थित माना चिकाठी से श्री क्षेत्र मंठी के लिए पैदल यात्रा का आयोजन हुआ। ये यात्रा कानिफनाथ यात्रा महोत्सव का हिस्सा है जो होली से लेकर गुड़ी पाड़वा तक चलती है। इस यात्रा की खास बात यह है कि विंचूर के बाला साहेब पवार बस्ती और आसपास के क्षेत्रों से बड़ी संख्या में श्रद्धालु कानिफनाथ के तट पर पहुंचते हैं। यात्रा के दौरान भक्तिमय माहौल में चैतन्य कानिफनाथ मंदिर से श्रद्धालुओं ने 25 फुट ऊंची प्रतिमा के साथ श्री क्षेत्र मंठी की ओर प्रस्थान किया। आमचं कानिफनाथ मंदिर विठलवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक इथून आमची दरवर्षी परंपरेने जवळपास म्हणजे आता 20 वर्ष झाली, 20 वर्ष चालू आहे पायी दिंडीचं। त्याच्या आधी पण बसनं रेल्वेने जात होती, त्याच्या आधी बैलगाडीने जात होती, म्हणजे पूर्वपार आमची पिढ्याने पिढ्या ही परंपरा आहे। तर आता आम्ही आज 9 तारीख आज इथून प्रस्थान करणार आहे आणि 19 तारखेला मडीला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम, काठी मिरवणूक हे सगळं होतं। सर्व लोक येतात, मलिदाचा निवेद करतात आणि महाप्रसाद घेऊन आणि परत पैठण मार्गे पुन्हा घरी येतात। अशा पद्धतीने आमची काठी 25 फुटी, म्हणजे पहिली जास्त मोठी होती पण आम्हाला गाडीवर न्यायला त्रास होता। आम्ही 25 फूट सफिशियंट आहे, काही अडचण नाही आम्हाला त्याची। आणि काठी मोठीच पाहिजे असं काही नाही, त्याचं निशाण आहे ते देवाचं। आणि काठी ही कालिकेचं प्रतीक आहे, नाथाच्या दरबारात ती कालिका म्हणून असते आणि सर्व गोपाळांचं बाळगोपाळांचं रक्षण करते अशी आमची श्रद्धा आहे। आणि त्यांचे गुरु कांडेकर, शंकर कांडेकर आणि त्यांचे गुरु दादा वाळेकर, अशा पद्धतीनं आमची गुरु परंपरा आहे। आणि माझं नाव बाळासाहेब पुंडलिक पवार, मी आता जवळपास 19 वर्षापासून पायी दिंडी चालवतोय। तर अशा पद्धतीने सगळे गावातले लोक किंवा बाहेर गावची चांदवड, निफाड, येवला आजूबाजूचे जे असतील, मालेगाव, इथून आमच्याकडे थोडेफार म्हणजे प्रत्येक ठिकाणचे थोडे लोक येतात। असे मिळून जवळपास 100-1 लोक पायी जातात आणि नंतर 500 लोक बसनं गाड्याने येतात, मागून बस केलेल्या असतात, प्रायव्हेट गाड्या असतात, अशा पद्धतीने येतात।